कसुम मने विराजे सरबती श्रवणी कसुम मने विराजे बंद झाले तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुका मने माझे हेची सर्व जुग 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 पाहिना मुग आवडी रे पाहिना मुग आवडी रे तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर हेची ध्यान तुळसी हार गळा काशी पितांबर विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा माईक बंद राहा रामकृष्ण हरे आबा आबा आवाज वाढवायला जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख
मुक्त झाले ओ साजनी सुकृताची जोडी सर्व तुकाचे आदर सर्व दुःखाचे आगर पापर कुमा देवी वर तो विठ्ठल परवा तो माधव परवा तो माधव परवा तो माधव परवा राम कृष्ण हरे जय जय 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 राम जय जय राम तुझ मागणे ते देवा तुझ मागणे ते देवा अम्मा तुझे चरण सेवा अम्मा तुझे चरण सेवा आनने गोदेशील तरी आनने गोदेशील तरी रिद्धि सिद्धि मुक्ति चारी रिद्धि सिद्धि मुक्ति चारी संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने गोदेशील तरी आनने गोदेशील तरी रिद्धि सिद्धि मुक्ति चारी रिद्धि सिद्धि मुक्ति चारी तुकामने नाम तुकामने नाम तेने पुरे माझे काम तेने पुरे माझे काम
तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम तेने पुरे माझे काम देतील तरी देतील तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी बार कुमार 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 ओ हेलो
वाढून देत नाही गावात जे आहे ते ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल
बाबाला उठवा बाबा सिस्टीमचं कसं आहे की आता तो इन्स्पेक्टरने येऊन आवाज मदत करून टाकला लय अवघड आहे इथं. बाबा बाबा बोलवा बाबा नाही हे डबा घे वरी. आबा आबा हात लावा मालिक महाराज आले बोलवा या या बापूला घातला एक मिनिट बापूला दुसऱ्या तुम्हाला घाला ऐका तुम्हाला सारखं बाबू
मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा आनने गो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने गो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी तुका मने नाम तेने पुरे माझे काम आनने गो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी पंडंगा करो प्रथम नमन करे चरण संताचे आव कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मागणी प्रकरणातील उत्कृष्ट अशा प्रकारचा बहुतेकांच्या पाठातला अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. आजची ही सेवा माझ्याकडं आलेली आहे आणि विठ्ठल विठ्ठल आजची ही सेवा तुम्हा सर्व भावी भक्तांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि पांडुरंग परमात्म्याची कृपा साधू संतांचा आशीर्वाद आणि म्हणून ही सेवा त्याचबरोबर आदरणीय वंदनीय पूजनीय महाराष्ट्रातील थोर विभूती हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज घोडके संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था गंधवेली या विभूतीकडून पुरुषोत्तम मासातील हा आजचा अखेरचा दिवस म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी माझं असं भाग्य समजतो शेकडो सप्ते या भूवैकुंठ नगरीमध्ये संपन्न झालेले आहेत आणि पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये
रावळामध्ये मंदिरामध्ये, आणि ही सेवा जागरच्या कीर्तनाची माझ्याकडे आली. मी माझं भाग्य समजतो. महाराज आणि हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचतं करण्याचं काम केलं. परमार्थातील एक निष्ठावान असं व्यक्तिमत्व, आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण कोल्हे आबा हावरगावकर यांनी ही सेवा, हे निमंत्रण घोडके बाबांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोच करण्याचं काम केलं. आणि या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, व्यापारी बंधू, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, पत्रकार बंधू असतील, आणि सर्व तरुण बांधव, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एक एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे परमस्नेही सीताराम गौड खर्डा या संस्थांचे सेवक मठाधिपती आमचे महालिंग महाराज नगरे, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात खूप खूप आदर आहे, प्रेम आहे. सर्वांना या ठिकाणी मी या पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. आणि या भंगावर चिंतन करण्यापूर्वी मार्तरायाला शरणांगती करतो. शरण शरणाची हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावा व्यास सुबटा. उठलो आजचं हे जागरचं कीर्तन आहे. जागराचं कीर्तन. आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा एक नियम असा आहे की आज मागणी करणारा अभंग घ्यावा, असा एक आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि म्हणून मानवाने भगवान परमात्म्याला काय मागावं, कुठंतरी महाराज आपली मागणी चुकत असावी सामान्यांची. आणि म्हणून भगवंताला माणसाने काय मागावं हे सुद्धा आपल्या साधू संतांनी दाखवून दिलं, अभंगामार्फत सांगून टाकलं, जेणेकरून तुमचं आमचं कल्याण होईल. मला असं वाटतं माझ्या साधू संतांची इच्छा अशी असावी
मानवाला मुक्ती मिळाली पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे बहुसूत्रे कृपया पारे पाह्या मुरारे. अरे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगताचं दुःख आहे आणि या दुःखाचा अंत झाला पाहिजे. म्हणून साधू संतांची मुख्य इच्छा आहे तुम्हा मला मुक्ती मिळाली पाहिजे. इथं जीवन मुक्तीचा आनंद मिळाला पाहिजे. पण जर मुक्ती नाही मिळाली तर किमान उत्तम गती तरी मिळावी, सद्गती मिळावी. आणि सद्गती मिळण्यासाठी माणसाने पुण्यप्राप्ती केली पाहिजे. मुक्ती मिळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. कणाकणात माझा भगवान हे ब्रह्मज्ञान. आणि मग जीवनात समाधान इथंच. मुक्ती नाही मिळाली तर उत्तम गती तरी मिळावी, सद्गती मिळावी. आणि बांधवांनो, माता माऊल्यांनो, तुमची आमची अधोगती होऊ नये, तुम्ही आम्ही खाली येऊ नये, पशु पक्ष्याचा किड्या मकुड्याचा जन्म मिळू नये. आणि म्हणून साधू संतांनी सांगून टाकलंय, आम्हाला अधोगती नको आहे, आम्हाला उत्तम गती आहे हवी आहे. यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुढचा जन्म पुन्हा माणसाचा मिळावा. उत्तमची आम्हाला अधोगती नको आहे, आम्हाला उत्तम गती पाहिजे, म्हणजे सद्गती पाहिजे. आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुन्हा माणसाचा जन्म मिळावा. या नवे नवे स्वर्गातले देव बनता यावा. आणि म्हणून सत्कर्म करायचंय, पुण्यवान बनायचंय. म्हणून जीवनामध्ये अधोगती नको आहे, उत्तम गती हवी आहे. आणि उत्तम गतीच्या पुढं परमार्थ करून आपल्याला मुक्ती हवी आहे. विठाला विठाला. आणि या अनुषंगाने आमच्या साधू संतांनी हा अभंगाचा खटाटोप केलेला आहे. बांधवांनो, या जगामध्ये 4 वर्ग आहेत. एक आहे पामर, दुसरा वर्ग आहे विषयी, तिसरा वर्ग आहे मुमुक्षु आणि चौथा वर्ग आहे ज्ञानी. हे 4 वर्ग सांगितलेत. पामराचा विचार केला तर पामराला देव कळत नाही, धर्म कळत नाही. तो मागतोय, पण लोकाला मागतोय 10-5 रुपये खाण्यापिण्यासाठी. तो स्वैर जीवन जगतोय. दुसरा जो वर्ग आहे विषयी, तसं पाहिलं तर विषयी सुद्धा पामरच आहे, पण काही शास्त्राची बंधनं पाळून तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. शास्त्रसंमत जीवन जगण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि म्हणून हा विषयी असणारा वर्ग, याला फार तर आपण संसारी म्हणावं. तिसरा वर्ग या जगामध्ये आहे मुमुक्षु. या वर्गामध्ये मोडतात जिज्ञासू. आणि चौथा वर्ग आहे ज्ञानी. या वर्गात मोडतात मुक्त आणि संत. बांधवांनो, माता माऊल्यांनो, 4ही वर्ग मागतात,
मागत नाही असा एकही वर्ग नाही, पण प्रत्येकाची मागणी मात्र भिन्न आहे बाबा, प्रत्येकाची मागणी भिन्न आहे. मी आत्ता सांगितलं पामर 10-5 रुपये खाण्यापिण्यासाठी तुम्हा मला मागतोय. संसारिकाचा विचार केला म्हणजे विषयीचा विचार केला, ते शास्त्रसंमत जीवन जगतात म्हणून त्यांना आपण फार तर संसारी म्हणा. संसारिकही भगवंताला मागतोय, वाढावे संतान. ही संसारिकाची मागणी आहे बांधवांनो, माता मौलानो. संसारिक हा संसारातला मागतो. काय मागतो? वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. ज्याला मुलाबाळ नाही ते मुलाबाळ मागतात, ज्याला धनधान्य नाही ते धनधान्य मागतात. ही संसारिकाची मागणी आहे. संसारिक हा संसारातला मागतो. पण याच्या पुढचा जो एक तिसरा वर्ग आहे, ज्याला मुमुक्ष म्हणतात, ज्याला मुक्तीची तहान आहे, तो मात्र संसारातलं भगवंताला काही मागत नाही. काही मी उद्धार पावेला. टाळी वाजवा. हा मुमुक्षू जो आहे बांधवांनो, तो संसारातलं काही मागत नाही. का मागत नाही संसारातलं? त्याला या संसाराचं मिथ्यत्व आणि अनित्यत्व कळलेलं आहे. पण तो संसारातलं काही मागत नाही, तो फक्त सुटायचा प्रयत्न करतोय. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. आयशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि या जगामध्ये चौथा जो वर्ग आहे, ज्ञानी, या वर्गात मुक्त मोडतात आणि संत मोडतात. संतही मागतात, पण संतांची मागणी वेगळी आहे. या तिन्ही वर्गाचा विचार केला तर पामर स्वतःसाठी मागतोय, संसारिक संसारातलं मागतात पण स्वतःसाठीच मागतात. मुमुक्षु संसारातलं मागत नाही, पण स्वतःचं कल्याण व्हावं, मुक्ती मिळावी, हे भगवंताला मागतोय. हेची देवा पै मागत. हे तीनही वर्ग, पामर,
विषयी आणि मुमुक्षू स्वतःसाठी मागतात, पण या जगात संत नावाचा जो वर्ग आहे हाच वर्ग फक्त जगाच्या कल्याणाचा विचार करतोय. म्हणून म्हटलंय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवे ते परोपकारे. गोडके बाबाला काय एवढा खटाटोप करायची गरज आहे? आज 400-500 माणसं औरंगाबाद जिल्ह्यातून ते घेऊन आलेत या ठिकाणी. किती कष्ट आहे, किती मेहनत आहे. बांधवांनो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवे ते परोपकारे. विठ्ठल विठ्ठल. आणि आबा, तुमची महाराजांना असणारी साथ, हो आबा आईप्रमाणे आणि बापाप्रमाणे जे लोकावर प्रेम करतात त्यांचं आबा हे नाव शोभतंय. विठ्ठल विठ्ठल. संत नावाचा एक वर्ग, तेच फक्त खरा जगाचा विचार करतात. ते जगासाठी भगवंताला, पंढरीच्या राजाला मागतात. आपण ज्ञानोबाच्या पसायदानाकडे पहा. आता विश्वात्मके देवी येणे बागेतने तोषावे, तोषोनी द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मीरती वाढो. भूता परत परे पडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात कुणासाठी मागितलं माऊलीनी? तुमच्या आमच्यासाठी मागितलं. आणि याच न्यायाने सर्व संतांची मागणी आहे. अहो, संतच त्याला म्हणतात. जगाचा उद्धार करणारे जे काम करतात, जगाच्या उद्धाराचा जिथं विचार आहे तिथं संतत्व असतं. आणि जिथं उदराचा विचार आहे तिथं संतत्व नसतं, तो कीर्तनकार असतो. विठाला विठाला. उद्धार करणं वेगळं बाबा, आणि उदर भरणं वेगळं. फार जमीन आसमानचा फरक आहे. मग उदराचा जिथं विचार आहे, फक्त उदराचा विचार आहे, समजावं तो कीर्तनकार आहे. आणि जिथं उद्धाराचा विचार आहे, समजावं तिथं संतत्व आहे. विठाला विठाला. आमचे जगद्गुरु तुकोबराय पंढरीच्या राजाकड या दरबारामध्ये दर्शनासाठी वारीला यायचे. अनेक वाऱ्या झाल्या, पण पंढरीच्या राजाला मात्र वैराग्याचे महामेरू असणारे संत सम्राट तुकोबराय मात्र काही मागत नव्हते. मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पांडुरंगाला वाटायचं या महात्म्याने काहीतरी मागावं. अनेक वाऱ्या झाल्या. एका वारीला तुकोबरायला म्हटले असावेत, म्हणजे महाराज सगळं जग मागताय, मागा ना तुम्ही सुद्धा. तुकोबरायने विचार केला, लोक संसारातला केर कचरा मागतात, याच्यातून यांचं काय कल्याण होऊ शकत नाही, याच्यातून काय मुक्ती मिळणार नाही. मग यांच्या कल्याणासाठी, यांना मुक्ती मिळण्यासाठी, आणि मुक्ती जरी नाही मिळाली तर निदान उत्तम गती मिळण्यासाठी यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून लोकांनी भगवंताला काय मागावं हेही आमच्या तुकोबरायांनी सांगितलंय. आणि याच न्यायाने मागा मागा पंढरीच्या राजाने म्हटल्यानंतर आमच्या तुकोबराने पहिल्यांदा काय मागितलं राजाकडे?
छान. मागा मागा म्हटल्यानंतर काय मागितलं? तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा. चरणाची सेवा मागितली, सेवा. खरं सांगा बांधवांनो, हे मागणीमध्ये मोडतंय का? आपल्याला जर पंढरीच्या राजाने विचारलं अचानक, मागा तुम्हाला काय मागायचंय, आपल्याला जर लवकर नाही सुचलं तर आपण नक्की सांगू, भगवंता पुढच्या वेळेला यादी घेऊन येतो. पण आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काय मागितलं? तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा. चरणाची सेवा मागितली, सेवा. लक्षात ठेवा, हे मागून दाखवलंय आपल्याला. आपल्याला मुक्ती जरी नाही मिळाली तर निदान सेवा करून जे पुण्य प्राप्त पदरामध्ये पडाल, सेवा सत्कर्म करून जे पुण्य पदरात पडाल, आणि ते पुण्य तुम्हाला अधोगतीला जाऊ देत नाही. पुण्यवानाची दुर्गती होत नसते, लक्षात ठेवा. पुण्यवानाला उत्तम गती मिळत असते. एकतर माणसाचा जन्म मिळाल, नाही तर स्वर्गातले देव बनता येईल. विठ्ठल आणि म्हणून तुमची आमची दुर्गती होऊ नये, तुमचं आमचं पतन होऊ नये, तुम्ही आम्ही खाली येऊ नये. आणि म्हणून काय मागावं तुमच्या आमच्या भल्यासाठी, हे मागून दाखवलं या अभंगामध्ये. पण तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा. पांडुरंगा, तुमच्या चरणाची सेवा घडावी. चरण या शब्दाचे दोन अर्थ आहेत. जे पाय पवित्र आहेत त्या पायाला चरण म्हणतात. आणि चरण या शब्दाचा दुसरा आहे स्वरूप. काय भगवंताचं स्वरूप आहे? आमचा भगवान सच्चित आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय
आमचा भगवान सच्चिदानंद आहे, तो सत आहे, तो चिद आहे आणि विशेष त्याचा स्वभाव आनंद आहे. म्हणून आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे. सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि या भगवान परमात्म्याला काय मागितलं? सेवा मागितली, सेवा. बांधवांनो, माता माऊल्यांनो, हे तन जे आहे, हे शरीर जे आहे, नुसती संसाराची ओझी उचलण्यासाठी नाही आहे. मग मनुष्य जीवनच मिळालं आहे, याचा मुख्य उद्देश आहे परमेश्वराची प्राप्ती आणि मुक्ती. कशातून मुक्ती? तर दुःखातून मुक्ती. हे मनुष्य तन सेवा करण्यासाठी दिलं आहे. कुणाची सेवा? या तनाने कुणाची सेवा करायची बांधवांनो? देव सेवा, देश सेवा, जन सेवा, संत सेवा, माता पित्याची सेवा, दीनदुबळ्याची सेवा. हे पा मालिक महाराज, देव सेवा करणारा देवाचा भक्त असतो, बरोबर आहे की नाही? देवाची सेवा करतो त्याला काय म्हणतात? देवाचा भक्त. देशाची सेवा करणाऱ्याला काय म्हणतात? कोल्याबा, देशभक्त. जनतेची सेवा करणाऱ्याला काय म्हणतात? हा, नेता म्हणतात किंवा समाजसेवक म्हणतात. बाबा बरोबर आहे? मग संत कुणाला म्हणतात? बाबा तुम्हालाच विचारतो, तुम्ही संत आहेत? बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल. देवसेवा करणारा देवाचा भक्त, देशसेवा करणारा देशभक्त, जनतेची सेवा करणारा नेता. मग संत कुणाची सेवा करतात? सुभेदार साहेब, उठवलं उठवलं. आयुष्यभर सरहद्द सांभाळण्याचं काम केलं. आमचे गिरधारी अण्णांचे पुतणे टाळकरेचं मंदिर झाले. टाळकरेचं मंदिर त्यांचे चुलते होते. ते दिनू काका तांबे, तांबाराजुरी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आयुष्यभर देश सांभाळण्याचं काम केलं आणि आता धर्म सांभाळण्याचं काम करतात. उठवलं उठवलं. आज आवर्जून आले ते या ठिकाणी. मला हे सांगायचं आहे, देवाची सेवा करणारा देवाचा भक्त, देश सेवा करणारा देशभक्त, जनतेची सेवा करणारा नेता. मग गोडके बाबा तुम्ही संत आहेत. तुम्हाला सांगतो, जो तिघांची सेवा करतो तो संत असतो. संत जीवनामध्ये देव सेवा असते, देश सेवा असते आणि जनसेवा असते. लक्षात ठेवा. म्हणून याही ठिकाणी सांगतो, म्हणून तुमच्यासारख्या संताची सेवा करणं हे उत्तम कार्य आहे. सर्वांनी अशा विभूतीला, अशा महात्म्यांना सहकार्य केलं पाहिजे. फार मोठी संस्था चालवण्याचं काम करतात ते. वारकरी शिक्षण संस्था, अनेक मुलं
घडवण्याचं काम ते करतायत. म्हणून बांधवांनो, मला या ठिकाणी सांगायचं आहे, आपण सुद्धा पंढरीच्या राजाला काय मागावं? सेवा मागा. सेवा सेवा केली तर काय होतं? सेवा केली तर माणूस स्वामी होतो. स्वामी म्हणजे मोठा होतो, बडा होतो, मालक होतो. सेवा करणाराचा सन्मान होतो. सेवा करणारा पुण्यवान बनतो. म्हणून हे मनुष्य तन सेवा करण्यासाठी दिलंय बांधवांनो, लक्षात ठेवा. म्हणून मी या ठिकाणी पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये एक संदेश देऊ इच्छितो. सेवेकड लावा तन. तन म्हणजे शरीर. सेवेकड लावा तन, भगवंताकड लावा मन, आणि सत्कार्याकड लावा धन. तुमचा इतिहास होईल भगवंताच्या दप्तरात. इतिहास होईल, इतिहास. आणि एवढंच काम करा, बाकी काही नाही जमलं तर. सेवेकड लावा तन, देवाकड लावा मन, सत्कार्याकड लावा धन. विठ्ठल विठ्ठल. हो, सेवा केली तर माणूस स्वामी होतो, त्याचा सन्मान होतो, तो पुण्यवान बनतो. आणि पुण्यवान माणसाची दुर्गती कधीच होत नाही. सेवा सत्कर्म करणाऱ्या माणसाची दुर्गती होत नाही. मी पुन्हा सांगितलं हे. सेवा करणारा स्वामी होतो बांधवांनो, भक्ती करणारा ज्ञानी होतो. पुढे भक्तीने धरिले छान प्रमाण आहे. छान. भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होत असतो. आणि सेवा करणारा स्वामी होतो आणि भक्ती करणारा ज्ञानी होतो. आणि ज्ञानी झाला की समाधानी राहतो. म्हणून सेवेकड तन, भगवंताकड मन, सत्कार्याकड धन, हे त्रिपुटी आयुष्यभर हृदयात ठेवा. आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये, रावळामध्ये हे त्रिपुटी घेऊन जा. ऐकली आहे? हे खुणगाड बांधा. एवढंच काम करा जिंदगीभर. तुमचा इतिहास होईल, इतिहास. त्या परिसरात का व्हायना. विठ्ठल. मग सेवा केली तर माणूस होतो स्वामी, भक्ती केली तर माणूस होतो ज्ञानी, आणि दान धर्म केला तर माणूस होतो दानी, दाता. हे पा, दानी वेगळा आणि धनी वेगळा. कमवतो, सांभाळून ठेवतो, त्याला धनी म्हणतात. न्यायनीतीने कमवतो आणि सत्कार्याला खर्ची घालतो, त्याला दानी म्हणतात. म्हणून सेवेने माणूस होतो स्वामी, भक्ती केली तर माणूस होतो ज्ञानी, आणि दान धर्म केला तर माणूस होतो दानी. सेवा केली तर तन पवित्र होत असतं बांधवांनो, माता मौल्यांनो, लक्षात ठेवा. म्हणून माणसाने देवसेवा, देशसेवा, जनसेवा करावी. सेवा केली तर तन पवित्र, भक्ती केली तर मन पवित्र, आणि दान केलं तर उरलेलं धन पवित्र. हे पहा, तसं पाहिलं तर या तिन्ही गोष्टी झूट आहेत. हाडामासाचं तन आहे बाबा, चंचल मन आहे, नश्वर धन आहे. तिन्ही गोष्टी झूट आहेत.
काय खरं वाटतं याच्यातलं तुम्हाला? हाडामासाचं तण आहे, हेही विनाशी आहे. चंचल मन आहे, मन सुद्धा मन हे प्रधान आहे सूक्ष्म शरीरामध्ये. ते पाप पुण्याची शिदोरी घेऊन पुढच्या वाटचालीला निघत. नश्वर धन, चंचल मन आणि हाडामासाचं तण. धन सुद्धा तुम्ही किती कमवा, एका मृत्यूच्या झटक्यात सगळं सुटून जात आहे. म्हणून सेवा केली तर तन पवित्र होईल, भक्ती केली तर हे मन पवित्र होईल बांधवांनो, माता माऊल्यांनो. आणि दान धर्म केला तर उरलेलं धन पवित्र होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सेवा आणि सत्कर्म केलंच पाहिजे. आणि सेवा सत्कर्म जर आपल्या जीवनात घडलं तर मानव पुण्यवान होतो, त्याची अधोगती होत नाही. मुक्ती जरी नाही मिळाली तरी आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुढचा जन्म पुन्हा माणसाचा मिळू शकतो. स्वर्गातले देव बनता येतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी हे भगवंताला मागितलं आहे, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा. ले पांडुरंगा, आम्हाला संसारातलं काही नको. म्हणले सगळं जग मागत आहे संसारातलं, तुम्ही मागा ना. म्हणले नको नको. आनंदे गोरेतील वाह. पुन्हा महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला आले. नंतरच्या वारीला पुन्हा पंढरीच्या राजाने पुन्हा विचारलं, म्हणले महाराज मागा ना काहीतरी. मागा मागा म्हटल्यानंतर आमच्या तुकाराम महाराजांनी काय मागितलं? आनंद गो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. म्हणजे शपथ घेऊन सांगतो, आम्हाला तुमची रिद्धी नको सिद्धी नको. आनंद गो देशील तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. आम्हाला रिद्धी सिद्धी नको, मुक्ती सुद्धा नको. का? तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाचे. आम्हाला पुन्हा पुन्हा भगवान तुमच्या सोबत यायचंय काम करायला, लोकाला जागृती द्यायची आहे. आपण कोण आहोत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचंय. आणि त्याच्यासाठी आम्हाला गर्भवासाच्या यातना जरी भोगण्याची पाळी आली तरी आम्ही त्याच्यात आनंदच मानू. आणि म्हणून संसारातलं तुकाराम महाराजांनी काही मागितलं नाही बांधवांनो, माता माऊल्यांनो. पुन्हा नंतरच्या वारीला तुकोबराय
पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनाला आले. आल्यानंतर पुन्हा या राजाने विचारलं, म्हणले महाराज काहीतरी मागा ना. संत संगा छान. मागा मागा म्हटल्यानंतर पुन्हा आमच्या तुकोबाराने काय मागितलं? संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. ले देवा आम्हाला सज्जनाची संगत मिळाली पाहिजे, आम्हाला संताची संगत मिळाली पाहिजे. हे पहा जीवनामध्ये संगतीला फार मोठी किंमत आहे साहेब. जशी संगत तशी पंगत. खूप काही अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सत्संगावर लिहिलेत. खूप अभंग आहेत. काय करतात बरं संत? तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाता किंवा सावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. आपली एक वस्तू हरवली बांधवांनो, माता मौल्यांनो, आणि ती वस्तू आहे आत्मवस्तू. आणि तिचा विसर पडलाय म्हणून जीव दुःख भोगतोय. बांधवांनो, माता मौल्यांनो, जीव का दुखी आहे? आपण म्हणतो अज्ञानाने दुखी आहे, आणि खरं आहे ते. कसला अज्ञान आहे? संत का आनंदी आहेत? आपण का दुखी आहेत? बाबा या जगात हे 3 वर्ग आहेत: जीवात्मा, महात्मा आणि भगवान परमात्मा. मानव, संत आणि भगवंत. सामान्य माणसाकडे पाहिलं तर, या जीवाकडे पाहिलं तर जीव आनंदाच्या शोधात आहे. जीव आनंद शोधतोय. बघा तुम्ही माणसाची नुसती पळापळी. कोणी इकडं पळत आहे, कोणी इकडं पळत आहे, कोणी तिकडं पळत आहे, कोणी इकडं पळत आहे. का? जीव हा आनंदाच्या शोधात आहे. त्याला दुःखाचे चटके बसत आहेत. का आनंद शोधतोय? का दुःख भोगतोय? तो स्वरूपाला विसरलाय, आपल्या देवत्वाला विसरलाय. संत जीवनाकडे पाहिलं तर संत म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. आमच्या जीवनात आम्ही कुठेही गेलो तरी सदा आनंद आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. विठाला विठाला
संत जीवनात का आनंद? संत स्वरूपाशी एकरूप झाले, आपल्या देवत्वाची अनुभूती त्यांना आली आहे. जीव स्वतःला विसरलाय. या देहाला मी म्हणतोय, संसाराच्या पसाऱ्याला माझा म्हणतोय, या हाडामासाच्या तणाला तो माझा म्हणतोय, ह्या केरकत्र्याला माझा म्हणतोय. हे मी आणि हे माझं हा मोह आहे आणि हा मोह दुःख देतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळाल हे मी नाही, हे माझं नाही, मी परमात्म्याचा, सर्व हा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यर झार हरविण. बांधवांनो, माता माऊल्यांनो, जीव दुःख भोगतोय, आनंदाच्या शोधात आहे. का? स्वरूपाला विसरलाय, आपल्या देवत्वाचा त्याला विसर पडलाय. संत जीवनात आनंद आहे. का? स्वरूपाशी एकरूप झालेत, भगवंताशी एकरूप झालेत. आणि देवाचा विचार केला तर आमचा भगवान सच्चिदानंद आहे, तो सत्य आहे आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. आणि म्हणून संताच्या सहवासामध्ये, संताच्या संगतीमध्ये संत आपल्याला मिळालेला आनंद जगाला मिळावा आणि म्हणून त्यांचा खटाटोप आहे. घोडके बाबा, हाच उद्देश आहे ना तुमचा? विठ्ठल विठ्ठल. मला मिळालेला आनंद, घोडके बाबांना मिळालेला आनंद जगाला मिळावा म्हणून हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, विशेष पंढरीच्या राजाच्या या रावळामध्ये, मंदिरामध्ये हा सप्ताह करण्याचा खटाटोप त्यांनी केला आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. विठ्ठल विठ्ठल. मग का संताची संगत? तुकोबराय म्हणतात, पांडुरंगा आम्हाला संताची, सज्जनाची संगत घडावी. काय करतात संत? एकच उदाहरण सांगतो छोटंसं. तुम्ही म्हणाला आम्हाला एकही उदाहरण सांगितलं नाही, एकही दृष्टांत सांगणार आहे. सांगितलं नाही महाराज तुम्ही. तसं पाहिलं तर मी संसाराच्या चकाट्या आणणारा महाराज नाही. सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये माझ्या साधू संताचा विचार तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हाला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. आयम आत्मा ब्रह्म सोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी जीव नाही, मी शिव आहे, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मरणारा मी नाही, मरणारं शरीर आहे. आणि हा बोध करून देण्याचं काम या जगात संत करतात. काय करतात संत? एकच उदाहरण सांगतो बांधवांनो तुम्हाला. एका माऊलीची नथ हरवली, नाकातून निघली, मंगळसूत्र्यात अडकली. नथेनी फक्त जागा बदलली, नाकामध्ये होती ती मंगळसूत्र्यात अडकली. ती माऊली परेशान झाली, नथ हरवली, नथ हरवली, सोन्याला महागाई. 4 तास पाहत होती, बाबा नथ काही सापडे ना. तेवढ्यात गावात राहणारी एक नणंद अचानक दारात आली. म्हणली, वहिनी का परेशान आहो? म्हणले, काय सांगा, सोन्याला असली महागाई आणि नथच हरवली. आता ती समोर होती, ती होती दारात आणि ही होती घरात. दारातून तिला ती टपकन मंगळसूत्र्यात अडकलेली दिसली. दिसल्याबरोबर ती हसली. म्हणली, वहिनी तुमची नथ जर सापडून दिली तर 3 किलो पेढे देताल का? ते म्हणली, अहो 5 किलो घ्या पण सापडून द्या. 5 किलोवर त्यांचा व्यवहार ठरला. ती दारातून घरात आली, तिच्या दंडाला धरलं ना आतल्या घरात नेलं. मोठं कपाट होतं, कपाटाला मोठा आरसा होता. आरशाच्या पुढं तिला उभं केलं. म्हणले, घ्या तुमची नथ.
आता ती पाहून पाहून परेशान झालेली होती. काय तिला आनंद झाला म्हणता बाबा. अशी जोरात थाप मारली. कुठं मारली? हो, कपाटावर मारली, काचेवर मारली. तिला ती काचेत दिसली, आरशात दिसली. खरं सांगा, नथ त्या आरशात होती का? नथ कुठं होती? आपल्या जवळ. तसं झालंय. आहे तुझं छान. तुझा आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलाशी. चिवडोनिया नाशी तुझ्या घरच्याने केली. कोण आहेत आपल्या घरचे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, ईर्ष्या, द्वेष आहे, कपट आहे. आपला दृष्टांत संपला. आता सिद्धांत सांगतो बांधवांनो, माता मावल्यांनो. आपलीच हरवलेली नथ सापडून देण्यासाठी ननंदेची गरज आहे. नथ कोणी सापडून दिली? दुसऱ्या माऊलीने सापडून दिली. आपलीच हरवलेली नथ सापडून देण्यासाठी ननंदेची गरज आहे. बांधवांनो, माता माऊल्यांनो, तसं आपलंच आत्मतत्व, आपलं सामर्थ्य, आपलाच आनंद याला आपण वंचित झालो आहोत. जसं आपली हरवलेली नथ सापडून देण्यासाठी ननंदेची गरज आहे, तसं आपलं सामर्थ्य आणि आपला आनंद प्राप्त करून देण्यासाठी संत रूपी ननंदेची गरज आहे. उठाला उठाला. म्हणून संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. संत संगतीवर आपल्याला खूप बोलता येईल, पण वेळेचं बंधन आहे. त्याच्यानंतर पुन्हा आमचे तुकोबराय पंढरीच्या राजाकडे पुन्हा वारीला दर्शनाला आले. आल्यानंतर पुन्हा पंढरीच्या राजाने विचारलं, म्हणले महाराज मागा ना काहीतरी, मागा मागा म्हटलं. आमच्या तुकोबराने शेवटी काय मागितलं? तुका म्हणे ना
नंतरच्या वारीला महाराज गेल्यानंतर पुन्हा पंढरीच्या राजाने विचारलं, म्हटले महाराज मागा ना काहीतरी. मागा मागा म्हटल्यानंतर आमच्या तुकाराम महाराजांनी काय मागितलं, आपल्यासाठी हे मागून दाखवलंय. ले तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. माझ्या मुखामध्ये हरिनाम येऊ द्या, तुमचं नाम येऊ द्या, समजावं माझी इच्छा पूर्ण झाली. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. नाम काय करतं बांधवांनो? नाम अंतकरणातला मोल घालवतो. मल हा निष्काम कर्माने निवृत्त होत असतो आणि हरिनाम घेणं हे निष्काम कर्मामध्ये मोडलं जातं. आणि म्हणून हरिनामाने अंतकरण स्वच्छ सरळ निर्मळ होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरिनाम घेणारा पुण्यवान बनतो. आणि म्हणून माझ्या बांधवाला, माझ्या माता माऊल्याला या ठिकाणी या राजाच्या दरबारामध्ये संदेश देऊ इच्छितो. बाकी आपल्याकडून जरी काही नाही घडलो, प्रत्येक माणसाने दररोज 1000 वेळा तरी हरिनाम घेतलं पाहिजे. म्हणून नामस्मरणाला फार मोठी किंमत आहे. खूप अभंग याच्यावर महात्म्यांनी लिहिलेत. आजच्या या अभंगामध्ये आपल्या लक्षात आलं असेल, तुकाराम महाराजांनी 3च गोष्टी मागितल्यात. पहिल्या चरणामध्ये सेवा मागितली, पुन्हा संताची संगत मागितली. संताच्या संगतीमध्येच माणसाला आत्मदर्शन होत असतं, आत्मसाक्षात्कार होतो, आत्मज्ञान होतं. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी माझ्या मुखामध्ये हरिनाम येऊ द्या म्हणजे भक्ती मागितली. म्हणजे भक्ती, ज्ञान आणि सत्कर्म. तुमच्या जीवनात भक्ती असावी बांधवांनो, माता माऊल्यांनो. तुमच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. कोणता ज्ञान? आत्मज्ञान. आणि कणाकणात माझा भगवान आहे ब्रह्मज्ञान. आणि मग जीवनामध्ये समाधान. ज्ञानाच्या पुढं जीवनामध्ये सेवा आणि सत्कर्म घडलं पाहिजे. आणि ज्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि सेवा सत्कर्म आहे, समजावं ते जीवन सफल जीवन आहे. उठाला उठाला ढोलो 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 ढोलो. पण आपण सुद्धा पंढरीच्या राजाला हेच मागा. तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझे चरण सेवा. आनने गो देशील तरी, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. ढोब्बा रुक्माय
गोपाल कुमार गोपाल कुमार टाळी वाजवा. हो हा पंढरीच्या राजाचा दरबार आहे. इथं काय ऊन आहे हा? माणसाचं तर भरभरून पीक आहे. तुफान गर्दी आहे. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाचे लवलव तैसे नानाचार गौरव सुकुलिनांचे. जमिनीतलं पीक जमिनीची ताकद सांगत असतं. 4-2 माणसं जर वाटेने चालले तर एकमेकाला म्हणत असतात काय ज्वारी बुवा मकासारखी दिसते. त्याच्यातला एखादा शहाणा माणूस तुमच्यासारखा म्हणत असतो हे ज्वारी उगाच मकासारखी दिसत नाही. त्या शेतकऱ्याने खूप मेहनत केली आहे आणि जमीन भारदस्त आहे म्हणून हे ज्वारीचं पीक मकासारखं आहे. तसं बाबा तुम्ही घेतलेलं कष्ट आणि या पंढरीच्या राजाच्या दरबारात प्रत्येकाला येऊन बसा वाटतंय म्हणून हे भरभरून दिसत असलेलं पीक. आज खूप महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लांबून लांबून बांधव या ठिकाणी आलेत. विशेष मोठ्या संख्येने संभाजीनगर या जिल्ह्यातून शेकडो माणसं या ठिकाणी आले. आमच्या बीड जिल्ह्यातून शेकडो माणसं आलेत. नगर जिल्ह्यातून शेकडो आलेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून शेकडो माणसं या ठिकाणी आलेत. आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दर्शनाला आलेले तेही या ठिकाणी आपल्या दरबारामध्ये आज हा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्व बांधवांना माता माऊल्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. भाग्यवंत म्हणोतयान शरण गेले पंढरी राया. खरे तुम्ही भाग्यवान आहेत. मी मगा सुरुवातीला बोललो या जनता जनार्दनाचा आशीर्वाद संताची कृपा भगवंताची कृपा माझ्या आईवडिलाचं पुण्य सत शिकलं इकडं आणि छोटंसं माझा सेवा करण्याचा प्रयत्न आणि म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे या धोंड्याच्या महिन्यामध्ये आजचा हा शेवटचा दिवस अहो माझ्याकडे यावा हे सुद्धा मी माझं भाग्य समजतो बाबा. हे झालं माझं. पण निवृत्ती महाराज घोडके यांना या पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये सप्ताह करण्यासाठी शेवटची संधी मिळावा म्हणून मी सुद्धा त्यांना भाग्यवान समजतो. हो खूप टाळकरी बंधूंनी चांगली साथ दिली. धन्यवाद देतो. माझे परमस्नेही हनुमान महाराज येवले सडकेची येवलवाडी तालुका पाटोदा. आमचे दुसरे परमस्नेही बाबासाहेब महाराज शिंदे दोघंही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. गायनाचार्य तर ख्यातनाम आहेतच पण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्याचबरोबर माझे दुसरे परमस्नेही बळीराम महाराज मस्कर ते हे ख्यातनाम गायनाचार्य उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. आमचे कृष्णा महाराज बनसोडे आहेत केज तालुका. त्याचबरोबर ही गुणवानांची मांदियाळी बाबा तुमच्यासोबत मला काही नावं माहीत नाहीत पण सर्वांच्याबद्दल खूप आदर प्रेम आहे. मी त्यांना या ठिकाणी नतमस्तक होतोय प्रणाम करतो. माझ्यावर खूप प्रेम करणारे जसे तुमच्यावर प्रेम करणारे बांधव या ठिकाणी आलेत. माझ्यावर खूप प्रेम करणारे खूप
बीड जिल्हा, नगर जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यातून या ठिकाणी बांधव आलेत. बांधवांनो, आमचे सुभेदार साहेब आलेत, दिनू काका तांबे, आमचे नामदेव रंधवे आलेले आहेत, आमचे शामराव नागरगोजे आलेले आहेत, आमचे नवनाथ रंधवे सर आलेले आहेत, अंकुश गवळी सर आलेले आहेत मुख्याध्यापक, आमचे जिरेकर सर आलेत, आमचे धोंडरायहून आमच्यावर खूप प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे नारायणभाऊ करपे आलेले आहेत, आमचे लाला गर्जे आलेले आहेत, आमचे आवारे सर या ठिकाणी आलेले आहेत, टाळ घेऊन उभे आहेत. त्याचबरोबर आमचे राजे दादा फुटाणे, आरणवाडीकर धारूर तेही उपस्थित आहेत, आमचे तांबाराजुरीचे महाराज तेही आलेत, आमचे गाडीचे ड्रायव्हर अखंड माझी सेवा करतात, आमचे शिवाजीरावजी कागदे तेही या ठिकाणी आज टाळ घेऊन उभे आहेत. बांधवांनो, सर्वांना प्रणाम करतो. उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, काय नाव बाबा तुमचं? तुकाराम महाराज, ख्यातनाम मृदंगाचार्य. तुमचं? हां, एकीकडे राम आहेत, एकीकडे तुकाराम आहेत, आणि समोर बसलेले सुद्धा आमचे सुपुत्र तुकाराम आहेत. विठ्ठल आमचे सुपुत्र सुद्धा खूप चांगला अध्यात्माचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. हे आमचं सांभाळावं लागेल ना त्यांना पुढं. आमचे शिवाजीराव आलेले आहेत, अनेक बांधव आले आहेत. मला काय ऐनवेळेस नावाचं स्मरण होत नाही. मी सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि या पंढरीच्या राजाच्या दरबारामध्ये हे छोटंसं पुष्प या राजाच्या चरणी समर्पित करतो. घोडके महाराजांनी, कोले आबांनी मला या ठिकाणी हे जागरचं कीर्तन दिलं, जागरची सेवा दिली, पुरुषोत्तम मासातील शेवटचं कीर्तन दिलं. कुठंतरी राजाने मला बोलवलं म्हणून राजाने तुम्हाला ही सद्बुद्धी दिली. तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो आणि माऊलीचं भजन घेतो.